राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी तुमच्यासाठी सध्या आलेली सर्वात मोठी बातमी। महाराष्ट्रातील लाखो शेतकरी सध्या पीएम किसान योजनेची वाट पाहत आहे आणि सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहत आहे। अनेक शेतकऱ्यांमध्ये एकच चर्चा सुरू आहे आणि ती म्हणजे पीएम किसान योजनेचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये असे एकूण 4000 रुपये एकाच वेळी खात्यात जमा होणार आहे आणि ही मोठी बातमी तुमच्यासाठी आलेली आहे। एकाच वेळी खात्यात जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। संपूर्ण माहितीचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर माझ्या लाडक्या शेतकरी मित्रांनो, सध्या उपलब्ध अधिकृत माहितीनुसार पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 23वा हप्ता मार्च 2026 रोजी वितरित करण्यात आला होता। पुढील महत्त्वाचे म्हणजे 23वा हप्ता आणि जून जुलै दरम्यान वितरित होण्याची शक्यता विविध अहवालाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र सरकारची योजना असून ती पीएम किसान योजनेशी जोडलेली आहे। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये मित्रांनो 6000 रुपये तुम्हाला मिळणार आहे, तर हे दिले जातात। योजनेचे हप्ते पीएम किसानच्या हप्त्याच्या आसपासच्या वितरित केले जाते, म्हणजेच की नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे दोन्ही हप्ते एकत्रित वाटप होतात असे म्हणले तरी चालणार। सध्या राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने 4000 रुपये एकत्र जमा करण्याची कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही। मात्र अनेक माध्यम अहवालाद्वारे पीएम किसानचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा जवळपास एकाच कालावधीत वितरित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। जर दोन्ही हप्ते एकाच योजनेच्या कालावधीत जर आले तरी महत्त्वाची बाब ठरेल। योजना एकाच कालावधीत वितरित झाल्या तर पात्र शेतकऱ्यांना खात्यात 4000 रुपयांची थेट रक्कम जमा होऊ शकतात। मात्र अंतिम तारीख आणि वितरणाच्या निर्णयात सरकारच्या अधिकृत घोषणेनंतरच निश्चित करता येईल। वितरित झालेल्या तर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 4000 रुपयांची मोठी रक्कम जमा होऊ शकते। मात्र अंतिम तारीख आणि वितरणाचा निर्णय सरकारच्या अधिकृत घोषणेनंतरच निश्चित केला जातो। पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये दिले जातात। ही रक्कम 3 समान हप्त्यामध्ये म्हणजे प्रत्येकी 2000 रुपये अशा स्वरूपात थेट बँक खात्यात जमा केली जाते। शेतकरी आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ साधारणपणे पीएम किसान योजनेसाठी पात्र असलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा जातो। त्यामुळे दोन्ही योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना वर्षभरात एकूण 12000 रुपयांचा मोठा मदत मिळू शकते। हप्ता आला का हे महत्त्वाचे तपासणे तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरेल। तुमचा पीएम किसानचा हप्ता जमा झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी pmkisan.government.in या पोर्टलवर जाऊन नोंदणी क्रमांक टाकून लाभार्थी स्थिती तपासा। ची माहिती पडेल की पीएम किसान योजनेचे .government.in या वेबसाईटला व्हिजिट करा आणि तिथे तुमच्या पीएम किसानची तारीख दिलेली असेल त्या तारीखवरती क्लिक करून संपूर्ण माहितीचे अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचून जाईल। कारण की शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल अशी माहिती सुद्धा सूत्राकडून मिळालेली आहे। संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।